Next cell organelles are mitochondria, plastid, and ribosome. Today we are going to study these three cell organelles, which are the important cell organelles present in the eukaryotic cell: mitochondria, plastids, and ribosomes. Let us study one by one each cell organelle. First one is the mitochondria. त्याप्रमाणे आपण तीन सेल ऑर्गेनेल युकॅरियोटिक सेलमधल्या तीन सेल ऑर्गेनेलचा अभ्यास करणार आहोत: मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स आणि रायबोझोम्स. तर मायटोकॉन्ड्रिया ह्या सेल ऑर्गेनेल्स किंवा एरोबिक रेस्पायरेशनमधलं युकॅरियोटिक सेलमधलं इम्पॉर्टंट असं सेल ऑर्गेनेल, ज्याला मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल असंही म्हटलं जातं, दॅट कॅन बी रिस्पॉन्सिबल फॉर ऑर ऑल दी aerobic respiration that can be taking place inside the mitochondria. तर प्रत्येक जनरली प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया ॲबसेंट असतात आणि त्याच पद्धतीने जे युकॅरियोटिक सेल्स असतात त्या युकॅरियोटिक सेलमध्ये या प्रकारचे सेल ऑर्गेनेल काय असतात, प्रेझेंट असतात. इट इज दी डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गेनेल. हे दोन मेम्ब्रेनने कवर झालेलं अशा पद्धतीचं हे सेल ऑर्गेनेल असतं. त्याच्यात स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर याचं आउटर मेम्ब्रेन जे आहे, हे आउटर मेम्ब्रेन दॅट इज परमिएबल टू परमिएबल असतं. काही जे सबस्टन्सेस असतात त्याच पद्धतीने काही जे मेटाबोलाइट्स असतात या मेटाबोलाइट्सला परमिएबल असणारं अशा पद्धतीचं हे आउटर मेम्ब्रेन असतं. आता याचा शेप जर बघितला मोस्टली दॅट इज दी ओव्हल किंवा याचा शेपसुद्धा डिफरंट टाईपच्या शेप्स वेगळ्या प्रकारच्या युकॅरियोटिक सेलमध्ये बघायला मिळतो. काहींमध्ये जनरली ओव्हल असेल, काहींमध्ये स्पेरिकल असतं, त्याच पद्धतीने काहींमध्ये स्पायरल शेपचं हे सेल ऑर्गेनेल आढळत असतं. आता याचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं. आउटर इट कॅन बी कवर्ड विथ द टू मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन जे आहे दॅट कॅन बी व्हेरियसली फोल्ड अँड फॉर्म दी फिंगर लाईक प्रोजेक्शन, दोज विच आर कॉल्ड ॲज दी क्रिस्टी. इथं स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतं की बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे त्याला आउटर मेम्ब्रेन म्हटलं जातं. त्याच्या आतमधलं जे मेम्ब्रेन असेल दॅट इज कॉल्ड ॲज ॲन इनर मेम्ब्रेन. बोथ दीज इनर मेम्ब्रेन अँड आउटर मेम्ब्रेन इज हॅव्हिंग अ स्पेस. दोघांमध्ये काय असते, स्पेस असते. दॅट इज कॉल्ड ॲज द आउटर चेंबर. त्याला आउटर चेंबर असं म्हटलं जातं, दोन मेम्ब्रेनमध्ये असणारी स्पेस. त्याच पद्धतीने इनर मेम्ब्रेनचे काय झाले असते, व्हेरियसली फोल्ड होऊन स्ट्रक्चर्स फॉर्म होतात. दीज आर फिंगरसारखे स्ट्रक्चर्स फॉर्म होतात. दीज आर कॉल्ड ॲज द क्रिस्टी. याला क्रिस्टी असं म्हटलं जातं. आणि इनसाइड दी इनर मेम्ब्रेन द चेंबर इज प्रेझेंट विच इज कॉल्ड ॲज ॲन इनर चेंबर. आतमधला जो पार्ट असेल फोल्डच्या आतमधला, म्हणजे क्रिस्टीच्या आतमधला किंवा इनर मेम्ब्रेनच्या आतमधला, त्याला इनर चेंबर असं म्हणतात. म्हणजे आउटर चेंबर आणि इनर चेंबर असे दोन याच्यामध्ये चेंबर्स या मेम्ब्रेनच्या प्रेझेन्समुळे आढळून येतात. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनमधला ही जी स्पेस असेल दिट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस. याला पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस असंही म्हटलं जातं. आता ह्या जे आतली रिजन असेल, म्हणजे जिथे संपूर्ण किंवा इंटरमेम्ब्रेनचा स्पेस म्हणतात त्याला, किंवा पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस असं म्हटलं जातं. इट ऑल्सो हॅव्हिंग सम दी ऑफ द फ्लुइड्स. त्याच पद्धतीने इनसाइड दी इनर चेंबर द फ्लुइड इज प्रेझेंट विच इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. त्याला मॅट्रिक्स असं म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ दी व्हेरियस एन्झाईम दोज विच आर रिक्वायर्ड फॉर द एरोबिक रेस्पायरेशन. एरोबिक रेस्पायरेशनसाठी लागणारे जे एन्झाईम्स असतात, ऑल दीज एन्झाईम्स आर प्रेझेंट इनसाइड दी मॅट्रिक्स रिजन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स रिजनमध्ये हे सर्व एन्झाईम जे आहेत, हे सर्व एन्झाईम्स दोज विच आर रिक्वायर्ड फॉर द एरोबिक रेस्पायरेशन आर प्रेझेंट. एरोबिक रेस्पायरेशनसाठी आवश्यक असणारे हे एन्झाईम्स काय असतात, त्याच्यात प्रेझेंट असतात. त्याच पद्धतीने दिस क्रिस्टी ऑल्सो showing some finger like some globose or the globular stalk particles. These particles are called as the F1 particle. These are also called as the oxysomes. These are also called as the elementary particle. या क्रिस्टीच्या अपायसेसवरती काही फिंगरसारखे किंवा ग्लोबोज किंवा लॉलीपॉप हेड असणारे हे जे पार्टिकल्स असतात, दीज पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज द F1 particle. These are also called as oxysomes. These are also called as the electron transport particles. त्यांना इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट पार्टिकल असंही म्हणतात. याचं स्ट्रक्चर जर बघितलं, सिंगल
F1 पार्टिकलचं स्ट्रक्चर बघितलं, इट कॅन डिवाइड इंटू द 3 पार्ट: हेड, पेडिसेल अँड बेस. बेस इज एम्बडेड इंटू द इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेनमध्ये हा बेसचा पार्ट काय असतो, एम्बडेड असतो. अँड हेड पार्ट जो असेल दॅट कॅन बी फेसेस टुवर्ड दी ऑर प्रेझेंट इनसाइड दी मॅट्रिक्स रिजन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स रिजनमध्ये किंवा फ्रीली सस्पेंडेड असा पार्ट जो असेल दॅट इज कॉल्ड ॲज हेड. याचं महत्त्वाचं जे फंक्शन आहे F1 पार्टिकलचं दॅट इज रिलेटेड विथ दी प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस त्यातल्या त्यात ATP सिंथेसिस जे आहे, ATP सिंथेसिससाठी या प्रकारच्या हे जे हे असतात F1 पार्टिकल्स असतात, या F1 पार्टिकल्सच्या हेड रिजनवरती ATP सिंथेसिस घडून येत असतं, किंवा दॅट कॅन नेसेसरी फॉर द पंपिंग मुवमेंट ऑफ द प्रोटॉन. प्रोटॉन पंप करण्यासाठी, त्याच पद्धतीने ATP सिंथेसिस करण्यासाठी सुद्धा या प्रकारच्या हेड पार्टिकलवरती प्रेझेंट असणारे जे एन्झाईम्स असतात, मोस्टली दीज आर ATP सिंथेटेज टाईप ऑफ एन्झाईम्स आर प्रेझेंट ऑन द हेड पार्ट ऑफ द F1 पार्टिकल. F1 पार्टिकलच्या हेड रिजनमध्ये बघायला मिळतात. हा प्रोटीन लेअर, लिपिड लेअर, याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, दोघे मेम्ब्रेन जे असतात दॅट कॅन बी हॅव्हिंग दी आउटर चेंबर, किंवा ज्याला पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस असं म्हटलं जातं. F1 पार्टिकल जे आहेत ती स्टॉक पार्टिकल्स आर प्रेझेंट ऑन दी क्रिस्टी रिजन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या क्रिस्टी रिजनवरती प्रेझेंट असतात. आणि त्याच पद्धतीने रेस्पिरेटरी चेन एन्झाईम जे आहेत, हे रेस्पिरेटरी चेन एन्झाईम दोज विच आर प्रेझेंट इन द इंट्राक्रिस्टल स्पेसवरती हे प्रेझेंट असतात. अशा पद्धतीचं हे मायटोकॉन्ड्रियाचं काय स्ट्रक्चर आहे. याचं फंक्शन्स, सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन जे असेल ATP सिंथेसिस घडवून आणणं, किंवा ATP सिंथेसिस ऑक्सिसोम पार्टिकल्सवरती घडून येत असतं. त्याच पद्धतीने पुढचं जे सेल ऑर्गॅनेल आहे दॅट इज द प्लास्टिड. त्याला प्लास्टिड असं म्हटलं जातं. प्लास्टिड हे सेल ऑर्गॅनेल जे आहे इट इज ऑल्सो डबल मेम्ब्रेन. हे सुद्धा 2 मेम्ब्रेनने बाउंड असणारं हे सेल ऑर्गॅनेल. त्याच्यातलं हे जर बघितलं आपण, त्याच पद्धतीने हे दोघंही सेल ऑर्गॅनेल, मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड, याचं युनिक किंवा सिमिलॅरिटी जर बघितली, बोथ दीज आर हॅव्हिंग दी DNA ॲज वेल ॲज दीज ऑल्सो हॅव्हिंग द RNA अँड 70S टाईप ऑफ रायबोझोम्स. DNA असतात, RNA आहे, त्याच पद्धतीने 70S टाईपचे रायबोझोम्स दोघंही प्रकारच्या सेल ऑर्गॅनेल्समध्ये प्रेझेंट असतात. आता याचंसुद्धा प्लास्टिड जे आहे दॅट ऑल्सो हॅव्हिंग दी व्हेरियस शेप. अगेन दीज आर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स or absence of the pigment. Plastids are classified into 3 types. 3 प्रकारामध्ये याचं विभाजन केलं जातं. One is the leucoplast, another one is the chromoplast, and third one is the chloroplast. Leucoplast जे असतं that does not having any type of pigment. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पिगमेंट आढळत नाही. इट ऑल्सो, त्याचं फंक्शन काय असेल, फक्त स्टोरेज करणं. व्हेरियस हे जे असतील न्यूट्रिएंट जे असतात ते न्यूट्रिएंटचं स्टोरेज याच्यामार्फत केलं जातं. फॉर एक्झाम्पल, या ल्युकोप्लास्टचं जर एक्झाम्पल बघितलं आपण, अमायलोप्लास्ट दॅट कॅन स्टोअर दी स्टार्च. याच्यामार्फत काय केलं जातं, स्टार्चचं स्टोरेज केलं जातं. सेकंड टाईपचं प्लास्टिड जे आहे दॅट इज दी इट कॉल्ड ॲज द क्रोमोप्लास्ट. मोस्टली इट हॅव्हिंग दी पिगमेंट, म्हणजे दोज विच कॅन रिस्पॉन्सिबल फॉर, म्हणजे जनरली फ्रुट्सला किंवा फ्लावरला जो कलर येत असतो, या पिगमेंट मार्फत हा कलर याच्यामध्ये येत असतो. आणि याच्यामध्ये कॅरोटीन आणि झॅन्थोपिन सारखे पिगमेंट काय असतात, स्टोअर केलेले असतात. याचं एक्झाम्पल आपल्याला फ्लावर्समध्ये आणि फ्रूटच्या स्किनचा जो कलर असेल त्याच्यामध्ये असणारे जे प्लास्टिड्स असतात दीज आर कॉल्ड ॲज द क्रोमोप्लास्ट. याला क्रोमोप्लास्ट असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सेल ऑर्गॅनेल आहे प्लांट सेलमधलं दॅट इज दी क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर काय करायचं आपल्याला बघायचं आहे, की या क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं. जशा पद्धतीने मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघितलं आपण, सेम स्ट्रक्चर याच्यामध्ये क्लोरोप्लास्टचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. क्लोरोप्लास्ट इट इज ऑल्सो डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल. हे सुद्धा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल आहे. ते बाहेरचं मेम्ब्रेन असेल दॅट इज कॉल्ड ॲज अन आउटर मेम्ब्रेन. त्याला आउटर मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आणि आतलं जे मेम्ब्रेन असेल दॅट इज कॉल्ड ॲज द internal membrane or the inner membrane. Both these membrane having the
स्पेस विच इज कॉल्ड ॲज द इंटरमेम्ब्रेन स्पेस. त्याच पद्धतीने एक्सटर्नल आणि इंटरनल मेम्ब्रेन किंवा आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन दोघांच्या मेम्ब्रेनमध्ये असणारी जी स्पेस आहे त्या स्पेसला इंटरमेम्ब्रेन स्पेस असं म्हटलं जातं. याचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर याच्या आतमधल्या म्हणजे इनर मेम्ब्रेनच्या आतमधलं जो इनर चेंबरचा पार्ट असेल दॅट दी व्हेरियस स्ट्रक्चर्स म्हणजे हे जे स्ट्रक्चर्स असतील या स्टॅक्ससारखे किंवा जे कॉईनचं स्टॅक असतात तशा पद्धतीचे हे जे ग्रीन कलरचे जे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात इनसाइड दी इनर चेंबर ऑर दी इंटरनल मेम्ब्रेनचे आतमध्ये असणारे दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रॅनम. त्याला ग्रॅनम असं म्हटलं जातं. याच्यात ग्रीनिश कलरचे हे ग्रॅनम संपूर्ण आतल्या चेंबरमध्ये प्रेझेंट असतात. त्याचा नंबर जर बघितला आपण संपूर्ण क्लोरोप्लास्ट जे आहे ते क्लोरोप्लास्टचा नंबर काय असतो व्हॅरी असतो. काही याच्यामध्ये प्लांट सेलमध्ये जो जवळजवळ 20 to 40 क्लोरोप्लास्ट प्लांट सेल्समध्ये प्रेझेंट असतात. त्याच पद्धतीने याच्यामध्ये DNA त्याच पद्धतीने याच्यामध्ये काय असतात रायबोझोम्स असतात. 70S टाईपचे रायबोझोम्स असतात. ह्याच्या ग्रॅना असतील किंवा ह्याचे ग्रॅनम असतात. या ग्रॅनम रिजन ज्या इनर चेंबरमध्ये किंवा इंटरनल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जिथे प्रेझेंट असतात जिथे प्रेझेंट असतात त्या प्रकारचा ह्या इनर चेंबरचा पार्ट जो असेल दॅट कॅन फिल्ड विथ द फ्लुइड विच इज कॉल्ड ॲज द स्ट्रोमा. हा स्ट्रोमा रिजनने काय झालेला असतो फिल झालेला असतो आणि याच्यामध्ये ह्या ग्रॅना ज्या असतात ग्रॅना प्रेझेंट असतात. अँड ऑल दिस ग्रॅना आर इंटरकनेक्टेड बाय द स्ट्रोमा लॅमिली. एकमेकाला या स्ट्रोमा लॅमिलीने काय झालेले असतात जॉईंट झालेले असतात. आता याच्यामध्ये एंटायर फोटोसिंथेसिस प्रोसेस जी आहे दॅट कॅन बी टेकिंग प्लेस इनसाइड दी क्लोरोप्लास्टमध्ये ही फोटोसिंथेसिस प्रोसेस घडून येत असते. तर सिंगल ग्रॅनाचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण त्या सिंगल ग्रॅनाचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे हे जे स्टॅक्ससारखे किंवा कॉईन्ससारखे जे स्ट्रक्चर्स असतात दीज आर कॉल्ड ॲज द थायलॅकॉइड. याला थायलॅकॉइड असं म्हटलं जातं. अँड इनसाइड दॅट थायलॅकॉइड व्हेरियस पिगमेंट्स आर प्रेझेंट अँड ऑल दीज पिगमेंट्स आर टुगेदरली फॉर्म द पिगमेंट सिस्टीम. यांच्यामार्फत पिगमेंट सिस्टीम काय केली जाते फाउंड केली जाते. हे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत मग त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए असेल क्लोरोफिल बी असेल क्लोरोफिल C, D, E म्हणजे फोटोसिंथेटिक पिगमेंटचा एक ग्रुप जो प्रेझेंट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अन पिगमेंट सिस्टीम. त्याला पिगमेंट सिस्टीम असं म्हणतात. फोटोसिंथेसिस चॅप्टरमध्ये या पिगमेंट सिस्टीमचा अभ्यास आपल्याला डीपमध्ये करायचा आहे. इथं फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की क्लोरोप्लास्टमध्ये ज्या ग्रॅना रिजनमध्ये हे जे सिंगल स्ट्रक्चर असेल त्याला थायलॅकॉइड म्हटलं जातं. त्या थायलॅकॉइडमध्ये क्वांटासोम्स आणि क्वांटासोम्समध्ये हे जे पिगमेंट्स असतात ह्या पिगमेंट्सचा जो ग्रुप प्रेझेंट असेल दॅट इज कॉल्ड ॲज अन पिगमेंट सिस्टीम. त्याला पिगमेंट सिस्टीम असं म्हटलं जातं. प्लांटचं फोटोसिंथेसिस प्रोसेस जी आहे ही फोटोसिंथेसिस प्रोसेस याच्यामार्फत घडवून आणली जाते. आणि शेवटचं जे सेल ऑर्गेनेल आहे याच्यामधलं आजच्या व्हिडिओ लेक्चरमधलं दॅट इज द रायबोझोम. त्याला रायबोझोम असं म्हटलं जातं. इट कॅन कन्सर्न विथ द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. आता प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये दोन प्रकारचे रायबोझोम्स आढळतात 70S टाईप आणि 80S टाईप. In case of prokaryotic cell, 70S type of ribosomes are found, while as in case of eukaryotic cell, 80S type of ribosomes are found. 70S type of ribosomes are formed from the one large subunit and one small subunit. The smaller subunit is 30S type subunit and larger subunit is the 50S type subunit. Both these subunits are combined to form the complete ribosome. While as in eukaryotic cell, 80S type of ribosomes are found. The smaller subunit is 40S type and larger subunit is 60S type. Both these combine to form the 80S type complete ribosome in case of eukaryotic cell. आता S म्हणजे काय दॅट इज नथिंग बट द व्हेडबर्ग युनिट. तर ह्या प्रकारच्या ह्या ज्या रायबोझोम्स असतात त्याचे टाईप जे आहेत हे त्याच्या सिडिमेंटेशन रेट जो असेल या सिडिमेंटेशन रेटचं अल्ट्रासेंट्रिफिकेशनमध्ये किती फास्टली याचं सिडिमेंटेशन होतं त्याच्यावरनं हे व्हेडबर्ग युनिट जे आहे त्या व्हेडबर्ग युनिटनुसार हे 70S टाईप आणि 80S टाईप या दोन प्रकारच्या रायबोझोम्सचं टाईप्स किंवा त्याचं विभाजन त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने हे रायबोझोम जे आहेत
हे कशामध्ये दोघंही सेल ऑर्गेनेल मायटोकॉन्ड्रिया असेल क्लोरोप्लास्ट त्याच पद्धतीने काही जे असतात दीज आर प्रेझेंट इनसाइड दी सायटोप्लाझम सायटोसोलमध्ये किंवा सायटोप्लाझममध्ये सुद्धा आपल्याला हे रायबोझोम्स आढळत असतात. हे संपूर्ण रायबोझोम्स जे असतात या रायबोझोम्सच्या याच्यामध्ये जर बघितलं सेलच्या याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल गोल्गी बॉडीज असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला सुद्धा हे रायबोझोम्स अटॅच झालेले आढळतात. आणि फ्रीली जे असतील तर सस्पेंडेड जे फ्रीली सस्पेंडेड जे रायबोझोम्स असतात सायटोप्लाझममध्ये दोज विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसमध्ये याची इन्व्हॉल्वमेंट आढळत असते. तर शेवटचा जो पार्ट आहे आपल्याला शेवटचं जे स्ट्रक्चर आहे शेवटचं जे सेल ऑर्गेनेल आहे न्यूक्लियस या सेल ऑर्गेनेलचा आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास करूया. थँक्यू.